जे म्हणतात ना की क्राऊड नाही आहे, क्राऊड नाही, इथे कोणीच नाही आहे. इथे फक्त मी आहे, बाकी दुसरं कोणीही नाही आहे इथे. गुड मॉर्निंग मंडळी, मी आदेश स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल माइल्स विथ आदेशमध्ये. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण निघालो आहे जायला ब्रेकफास्ट राईडसाठी भोरला. भोरला नेमकं कुठे, तर भोरला जाणार आहे आपण जो डॅम आहे तिथे, नीरा देवघर तिथे. अरे मी मॅप लावायचं पण विसरलो शे. तर एक 2 मिनटात मॅप लावून घेतो लगेच आणि लगेच निघूयात मग आपण. मित्रांनो, मॅपच लावायचं विसरलो होतो मी. म्हणजे निघायची जास्त गडबड झाली होती, मला लक्षातच नाही मॅप लावायचं. तर आता मॅप लावून घेतला आहे. 8:24चा टाईम दाखवत आहे की आपण 8:24ला पोहोचू नीरा देवघर डॅमला. पण आपण त्याच्या पहिले रस्त्यात ब्रेकफास्ट करणार आहे, कारण ही ब्रेकफास्ट राईड आहे. त्याच्यामुळं मागच्या वेळेस जसा ब्रेकफास्ट स्किप केला होता तसं यावेळेस नाही, यावेळेस प्रॉपर ब्रेकफास्ट करणार आहे. काल संध्याकाळीच मी गाडीचं हॉर्न माझ्या एकदमच बंद पडलं होतं. म्हणजे चालूमध्ये मी असं एकदम असं दाबून धरला हॉर्न, तर ते एकदम बंदच पडलं. आणि मग मी गॅरेजला गेलोच होतो. बघा कावळा, गॅरेजला गेलोच होतो मी. तर मग चेनही गाडीची थोडी टाईट करून घेतली. मागच्या वेळेस मी केली होती तर त्यांनी फक्त ते व्हील सेट केलं होतं, तर यावेळेस त्याला म्हटलं टायर थोडा मागे घेऊन टाईट कर. यावेळेस थोडं मागच्या वेळेसच्या पेक्षा यावेळेस थोडं जरा जास्त तयारीत आहे मी. मागच्या वेळेस ज्या ज्या चुका झाल्या होत्या त्या लक्षात आहेत माझ्या. सकाळी सकाळी सिग्नल विग्नल काय नसतो, कारण बघा ते पोलीसवाले आहेत ताई, त्यांनीसुद्धा सिग्नलवरती थांबल्या नाहीत त्या. तर आपल्यासाठी तर मग नॉर्मल आहे. पण जेव्हा मी आता यावेळेस जे चेन टाईट करून घेतली ना, मला जरा चांगलं वाटतंय. गाडीचा पिकअप वाढला त्याच्यामुळे. नाही तर पहिले ते लोड घ्यायलाच तिला म्हणजे एकदम असं रनिंगमध्ये लागायला टाईम लागायचा. या गाडीची मला आत्ता म्हणजे क्विक शिफ्टर आहे म्हणून मला आत्ता माहीत पडलं. मी एवढा हुशार आहे की माझ्या गाडीमध्ये क्विक शिफ्टर आहे म्हणून मला आत्ता माहीत पडलं 3-4 दिवसापूर्वी. तर क्विक शिफ्टर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, की क्विक शिफ्टर जर का असलं तर तुम्हाला क्लच दाबायची गरज नाही आहे. गिअर टाकता वेळेस तुम्ही विदाऊट क्लचही गिअर टाकू शकता. पण असं नाही आहे की रेस तुम्ही फुल दिलेली आणि गिअर टाकणार. जसं नॉर्मल क्लच टाकता वेळेसच सगळं करता प्रोसेस सेम आहे, फक्त क्लच दाबायचा नाही. बाकी रेस वगैरे सगळं कमी करायचं. आणि गाडीला तेवढा मोमेंटम पाहिजे, नाही तर तुम्ही म्हणजे गाडी एकदम 20-30च्या स्पीडने आहे आणि 5वा-6वा गिअर टाकसाल तर नाही जमणार. कारण क्लच जर का दाबलेला असला तर तुम्ही क्लच दाबलेला असला तर हाफ क्लचवरती रेस जास्त देऊन ॲडजस्ट करू शकता. पण जर का क्लच दाबलेला नसला तर झाला गेम ओव्हर. बघा आता मी क्लच न दाबता गिअर टाकलं आहे, एकदम स्मूथ आहे, एकदम स्मूथ. तुम्हाला कळणारसुद्धा नाही की तुम्ही क्लच दाबून टाकलं आहे न दाबता टाकलं. पण ते मला आत्ता कळलं. पण माझी जी सवय आहे ना ती जातच नाही. की आता मला सवय लागली आहे क्लच दाबून गिअर टाकायची, तर ती सवय आहे ना ती जातच नाही माझी.
आता मला माहिती झालं आहे, तरी पण मी क्लच दाबूनच गिअर कमी कमी तर करायला दाबायलाच लागतो, पण टाकता वेळेस पण मी क्लचच दाबतो. आणि तुम्हाला जसं मागच्या राईडमध्ये म्हटलं होतं की नेक्स्ट राईड आपली असणार आहे कास पठार, पण हेही म्हटलं होतं की त्याच्या पहिलेही एखादी होऊ शकते, पण ती नक्की नाही. पण बाय गॉड ग्रेस झाली आहे त्याच्या आधी पण एक. तर आता याच्यानंतरची डायरेक्ट राईड असणार आहे कास पठार, म्हणजे तो असा पूर्ण रूट असणार आहे एक. त्या रूटमध्ये आम्ही पहिले जाणार पुणे टू कास पठार, तिथे एक्सप्लोअर करणार. तिथून कास पठारवरून महाबळेश्वर येणार, महाबळेश्वर एक्सप्लोअर करणार. त्यानंतर महाबळेश्वरवरून पंचगणी, आणि त्याच्यानंतर पंचगणी टू होम. मी काय विचार करत होतो की मी मराठीमध्ये सुरू ठेवावं का हिंदीसाठी, हे पण तुम्ही सजेशन द्या मला कमेंट्समध्ये, की मराठीच बेटर आहे या मी हिंदीमध्ये हे करू शकतो, शिफ्ट करू शकतो. कात्रजचा बोगदा. हा जो आहे तो नवीन हायवे झाला आहे, आपण ते याला मर्ज करणार आहे आता. आणि तो तिकडे बघा आता नवीन बोगदा, ते वापस येता वेळेस दाखवतो. आम्ही महाबळेश्वरला याच रूटने गेलो होतो. इकडे पण रायडर असतात, पण जिकडे म्हणजे तिकडे जेवढे असतात ना लोणावळा आणि ताम्हिणी घाटला, तेवढे इकडे नसतात. इकडे असतात पण मोजके. मला वाटत नाही एवढा टाईम लागेल आपल्याला पोहोचायला, म्हणजे 8:19 आत्ता दाखवते, पण मला वाटत नाही एवढा टाईम लागेल आपल्याला, कारण आता सरळ हायवे आहे. हायवेवर आपण कॉन्स्टंट स्पीडने चालतो, 70-80 कधी 90वर जाऊ शकते, पण 70-80 तर चालतोच. 90वर मी नाही जाऊ देणार, 70-80 वरतीच चालतो. बरं किती दाखवत होता, 68? काय माहिती त्याला असं कुणीतरी खोडून 68चं मला वाटतं 88 केलेलं आहे. हे जे समोर दिसतंय ना, ते असं वाटतंय की कुणीतरी ड्रॉइंग काढलेली आहे. असा पहाड काढलाय आणि त्याच्यावर असे आपण लहानपणी शाळेत नाही का ढगं काढायचो, पहाड आणि एक असे ढगं, तसा सीन दिसतोय तो समोरचा. एवढं आहे ना. आता हा ट्रक जो गेलाय ना समोर, त्याने असं पूर्ण धुवा करून टाकला होता, एवढी धूळ उडवली. पलीकडून होतं टू व्हीलरचं जायसाठी, पण आता जाऊ दे, आलो इकडूनच. हे असे का थांबले रस्ता अडवून? 8 वाजता करेक्ट 8 वाजले. जी पण चांगली हॉटेल दिसेल तिथे थांबणार आणि ब्रेकफास्ट करणार. आता वाजले 7.
बघा, खास तुमच्यासाठी. एकदम वातावरण असं झालंय ना, असं वाटतंय पाऊस येणार आहे. आणि मी आजही रेन गिअर्स आणले नाही. म्हणजे मला वाटतं आता मी स्वतःच माझा एखादा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करावा. पैसा वसूल व्ह्यू आहे. म्हणजे राईडला आहे ना, वर्थ इट ठरलं या रूटने. म्हणजे जस्ट हायवे सोडून थोडं आत आलोय. व्ह्यूज बघा तुम्ही. आणि वातावरण पण तेवढंच चांगलं आहे. आणि वातावरणासोबत रस्ता पण चांगला आहे, नशीब. पण आता इकडे हॉटेल भेटायला पाहिजे, नाहीतर मागच्या वेळेस सारखंच ब्रेकफास्ट राईडला ब्रेकफास्टच मिसिंग. फक्त चहा पिऊन काम. इथे मला एकदम हा दिसला व्ह्यू, म्हणून मी थांबलो. नेकलेस पॉइंटला आलोय आपण. ओ, मला माहीतच नव्हतं की हा रस्ता नेकलेस पॉइंटला जातो म्हणून. भारीच की राव, माहीत नसून सुद्धा आता तुम्हाला नेकलेस पॉइंटचा एक चांगला व्ह्यू दाखवतो. आता लोकांकडे ड्रोन असतो त्याच्यामुळे याच्यापेक्षा भारी येईल, पण माझ्याकडून जसं झालं तसं मी दाखवतो तुम्हाला. मला नेकलेस पॉइंट एकदम दिसला. मला माहिती नव्हतं की आहे म्हणून. मला एकदम दिसला तो. मग आता म्हणलं सोने पे सुहागा हो गया ये तो. मी याचे व्हिडिओज बघितले होते नेकलेस पॉइंटचे खूप, पण मला माहीत नव्हतं असं रस्त्यावरच आहे म्हणून. आणि एवढ्या जवळ आहे पुण्याच्या. का हा तोच आहे की नाही माहीत नाही, पण तिथे गुगलवर पण मी थोडं बघितलं तर ते नेकलेस पॉइंटच दाखवत होतं. हे तेच पाणी आहे वाटतं. बाप, किती भरले, किती भरले. हे बघा, एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. म्हणजे कसं मजा यायला पाहिजे की नाही. फक्त फिरून काय फायदा, मजा पण यायला पाहिजे. तर तुम्हाला अशा छोट्या छोट्या क्लिप काढून मी दाखवत राहतो. तर पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप नका. आता कसं आहे ना की माझ्याकडे ड्रोन नाही आहे, नाही तर मी तुम्हाला खूप भारी भारी व्ह्यूज दाखवले असते. पण तरी पण जाऊ द्या, मी मोबाईलमध्ये जसं येईल तसं. कारण मोबाईलमध्ये कसं थोडं आपण झूम वगैरे करू शकतो ना, याच्यामध्ये झूम नाही होत बिलकुल. 2x पर्यंतच होतं. तर त्याच्यामुळे मी मोबाईलमध्ये काढला. जर का ड्रोन असता तर अजून भारी दाखवला असतं तुम्हाला. खूप भारी व्ह्यू आहे. आणि पण काय होतं ना की जे मला माझ्या डोळ्यांनी दिसतं तसलं मोबाईलमध्ये येत नाही. मला वाटतं की मी तुम्हाला तसं दाखवू शकलो पाहिजे. ते शक्य होतं फक्त आणि फक्त ड्रोननी. श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार भोर नगर परिषद सहर्ष स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, फायनली वी हॅव रिच भोर. आणि स्वागतच बघा किती भारी झाले. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. भोर नगरपालिका. बापरे, जरा जास्तच जुनी बिल्डिंग नाही आहे का नगरपालिकेची. शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याच्यासोबत भगवा ध्वज. आहा, म्हणजे हे बघून असं आहे ना, असा वेगळंच माणसाला वेगळाच आनंद होतो.
शिवाजी महाराजाचा पुतळा आणि त्याच्यासोबत भगवा ध्वज. एक सुकून आहे, बघणंच एक सुकून आहे. भोरमध्ये मला ते चांगलं वाटलं. मी पूर्ण एक काय बघितलं नाही, पण जसं एंटर केलं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, ते बघून एकदम मन खुश झालं. आणि त्याच्यानंतर आता हे भोरच्या बाहेर निघत आहे मी, तर भोरच्या बाहेर निघता एकदा महाराजांचा पुतळा आणि त्याच्यासोबत भगवा ध्वज खुश करून टाकलं भोरवाल्यांनी. आणि नंतर हे असला नजारा. अरे बाप रे, इकडे बघा, इकडे माझं लक्षच नाही. तुम्ही व्ह्यूज बघा फक्त, तुम्ही बाकी काहीच नाही, फक्त याच्यावर लक्ष द्या. इकडे मी आत्ता कन्फ्यूज झालो होतो. पलीकडून एक रस्ता दिसत आहे, म्हणलं मी इकडून चाललो, चुकीच्या रस्त्यानंतर नाही चाललो, पण समोर गाड्या दिसल्या, मग म्हणलं नाही, गाड्या चालल्या म्हणजे आपणही जाऊ शकतो, मग तो चुकीचा का असे ना. चुका ध्यान गई जान. बरोबर. खरं सांगतो आई शपथ, जर का ड्रोन असताना तर एवढे भारी व्ह्यू झाले असते. मस्त व्ह्यू. आता तुम्ही जो व्हिडिओ बघितला ना, एकदम असे मजा आली असेल तुम्हाला. त्याच्यापेक्षा जर का ड्रोन असताना, ते आता ड्रोन मी खूप वेळा म्हणतोय, पण खरं आहे ते, ड्रोन जर का असताना तर लय भारी आला असता व्ह्यू. कारण व्ह्यू आहे तसा म्हणून. तसं तुम्ही नॉर्मल पण बघा की आपल्या ॲक्शन कॅमेरामध्ये पण व्ह्यूज कसला येत आहे, एकदम सिनिक रूट आहे. क्लास. पैसा वसूल राईट. खूप सुंदर असे व्ह्यूज आहेत आणि एकदम थंडगार वारं येत आहे, त्याच्यामुळे अजून जास्त. आता याच्यामध्ये फक्त बर्फाची कमी आहे, बाकी काहीच नाही. 24 मिनिट और लगेंगे भैया जी जाने में. आता बघा इथून काय दाखवते, नीरा देवघर डॅम आणि माजेरी. आता नेमकं जायचं कुठं, कारण मॅप बघा, आता तुम्हाला दाखवतो. आता बघा मॅप कुठे दाखवते, मॅप इकडे दाखवते, इकडे. आणि हे कुठे दाखवते, इकडे. म्हणजे मला वाटतं हे जास्त क्लोज जाईल. ठीक आहे, इथून जाऊयात. हे असं आपण इथे निघू शकतो. ठीक आहे, जसं हे दाखवते तसं जाऊया इकडे आतमध्ये. नीरा देवघर धरण. ते म्हणले की डॅम बघायला अलाउड नाहीये. आता का अलाउड नाहीये ते काय माहिती नाही. तर आता तिकडे महाड रस्ता आहे, तिथून वरून एक व्ह्यू पॉइंट आहे म्हणले, तो बघायचा. चालले आपले वापस. नाही तर मग मला वाटतं हे जे गुगल मॅप सांगतोय ते एकदा जाऊन बघतो मी त्या रस्त्याने. एक बॅकवॉटरचा शॉट घेतलाय.
ते बघा आपण त्या तिथे गेलो होतो, तिथून त्यांनी आपल्याला वापस पाठवलं की डॅम बघायला परमिशन नाही आहे म्हणून. तुम्हाला इथे एक व्हिडिओ दाखवतो, म्हणजे व्हिडिओ काढतो इथे, तुम्हाला दिसेल. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? खूप भारी व्ह्यू आहे. मोबाईल मध्ये तरी पण एवढा चांगला नाही आला, पण बऱ्यापैकी आलाय. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आता थोडं अंतर राहिलंय, आता पोहोचतोयच आपण. तिथून काय माहिती कसा व्ह्यू आहे आता. रस्त्याने तर चांगले व्ह्यू भेटले. फायनल डेस्टिनेशनचा व्ह्यू जर चांगला भेटला तर आपली राईड तशी पण आधीच सक्सेसफुल झाली आहे व्ह्यूज बघूनच. पण आता जर का अजून फायनल डेस्टिनेशनचा याच्यापेक्षा चांगला असेल तर मग सोने पे सुहागा होऊन जाईल. वा, तर मंडळी, फायनली आपण जे आपलं फायनल डेस्टिनेशन होतो तिथे पोहोचलोय. आणि तिथून जो व्ह्यू आहे ना, हा असला व्ह्यू आहे. हे इकडे आहे ना, इकडे समोर, इकडे समोर थोडं जर खाली गेलं ना तर तुम्हाला डॅमचा पण व्ह्यू येतो. पण आता सगळं स्लिपरी झालेलं आहे, त्याच्यामुळे मी खाली जात नाही. रस्त्याने येता वेळेस पण एवढे भारी भारीच व्ह्यू आहेत की म्हणजे राईड सक्सेसफुल झाली. आणि इकडे आहे ना समोर त्या डोंगरावरती थोडंसं ऊन पडतंय. आता सध्या मी जिथे आहे तिथे ऊन नाही आहे, पण तिथे आहे ना, जिथे माझ्यासमोर जो डोंगर दिसतोय त्याच्यावरती ऊन आहे. तर एकदम भारी व्ह्यू दिसतोय. इथे इथे जे आहे ना, ते मी तसा एक मोबाईलचा व्हिडिओ इथे टाकतोच. याच्यानंतरच एक मोबाईलचा तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल, कारण याने आहे ना जास्त झूम होत नाही. पण भारी आहे. आणि मेन म्हणजे काय आहे ना, की जे म्हणतात ना की क्राऊड नाही आहे, क्राऊड नाही, इथे कोणीच नाही आहे. इथे फक्त मी आहे, बाकी दुसरं कोणीही नाही आहे इथे. आणि इथे या ज्या म्हणजे टेकडी आहे त्या टेकडीवर मी आलोय. ते बघा माझी बाईक तिकडे आहे, आणि या टेकडीवर पूर्ण पिवळे फुल आहेत. हे बघ, एवढं भारी दिसतं नाही, खूप भारी. सगळीकडे पिवळे फुल. माझा असा प्लॅन होता की मला आता म्हणजे फायनल डेस्टिनेशनला पोहोचायच्या पहिले मी जसं म्हणलं होतं की मला 8 वाजता मी नाश्ता करणार आहे, ब्रेकफास्ट करणार आहे. पण जेव्हा 8 वाजले, मी
8च्या पहिलेच हायवे सोडून आतमध्ये आलो आणि तेव्हापासून मला एकही हॉटेल नाही सापडली नाश्ता करायला. आता मी इथून निघणार आणि इथून डायरेक्ट हायवेला जेव्हा लागेल ना तेव्हा हॉटेल लागेल. तिथे मी डॅमला गेलो होतो, ते म्हणले पण डॅमला बघायला अलाउड नाहीये, कुणाला आतमध्ये जाऊ द्यायला अलाउड नाहीये. तर म्हणून मग मी इकडे आलो, नाही तर तिथूनच मी परत गेलो असतो. आणि तिथून आहे ना याच्यापेक्षाही जास्त चांगला व्ह्यूज होता, कारण तिथे पूर्ण डॅम दिसत होता तुम्हाला. इथून डॅम दिसत नाहीये, थोडं चिखल चिखल आहे त्याच्यामुळे मी जात नाहीये, पण इथून पण भारी व्ह्यू आहे. चला मित्रांनो, आता इथून निघूया आणि डायरेक्ट भेटूया जिथे हॉटेल सापडेल आपल्याला ब्रेकफास्ट करायला तिथे. चला तर मित्रांनो, आता इथून निघलोय. आता टार्गेट आहे की हॉटेल शोधायचं खाण्यासाठी. हॉटेल सापडलं, ब्रेकफास्ट करायचा आणि डायरेक्ट निघायचं घरी. तर मित्रांनो, आत्ताच नाश्ता झाला आणि आता डायरेक्ट घरी जाणार मी. जसे की आपले आता ब्रेकफास्ट झाला म्हणजे ब्रेकफास्ट राईड कंप्लीट झाली. मित्रांनो, आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये माझ्या, जो की असणार आहे कास पठार, म्हणजे सर्कल असणार आहे कास पठार, महाबळेश्वर, पंचगणी, पुणे. तर असं असणार आहे. या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि काही तुमचे व्ह्यूज असतील तर ते कमेंट नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.